प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रसंग वर्ल्डमध्ये स्वागत करते। तर खूप दिवसानंतर मी तुम्हाला भेटते आहे। थोडंसं हॉस्पिटल चालू होतं आणि त्याच्यामुळे व्हिडिओज करता आले नाही। त्यानंतर सण वगैरे इतके त्याच्यातच असं काही मूडच नव्हता। तर बॅक टू रुटीन। आता थोडंसं नॉर्मल झालेलं आहे, पण आज नेमकं कालपासून थोडंसं प्रत्युषची तब्येत डाऊन आहे। अहो ॲज युजल ऑफिसला गेलेले आहेत आणि मी आज डीप क्लिनिंग करणार आहे। तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि येस तुम्हाला दाखवते की खूप सारा पसारा पडलेला आहे, कारण की गौरी गणपती झाली त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिना बऱ्यापैकी हॉस्पिटलमध्येच, म्हणजे 1 ते 1.5 महिना बऱ्यापैकी हॉस्पिटलच चालू होतं। अहोंची तब्येत ठीक नव्हती, त्याच्यानंतर मग प्रत्युष थोडासा आजारी पडला, त्याच्यानंतर मग जे काही दसरा वगैरे ते झालं आणि दिवाळीसाठी तर आम्ही इथे नव्हतोच, गावी गेलेलो होतो। सो बऱ्यापैकी थोडंसं घरात पण मेसअप झालेलं आहे। सो आता आवरते आहे आणि येस आता दिवाळी झालेली आहे। दिवाळीनंतर पण आल्यावरती खूप सारा पसारा असतो घरात। जाताना आपण सगळं नाही का क्लीन करून वगैरे जातो, पण आल्यावरती सुद्धा क्लिनिंग वगैरे करावंच लागतं। सो चला तर मग मी आता आजचं जे काही क्लिनिंग पार्ट वगैरे आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉन आहे त्याला टॅप करा, जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज, नेक्स्ट ब्लॉग आले तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल। आपले जर घराकडे दुर्लक्ष झाले तर किचनची काय अवस्था होते हे मला समजले आणि हेच तुमच्यासोबत आज शेअर करते आहे की 1 ते 1.5 महिना हॉस्पिटलमुळे मी कसलंही घरात लक्ष दिलं नाही। म्हणजे जे काही वरच्यावरती आवरणं होतं ते आवरतच होते, पण जे काही डीप क्लिनिंग असतं आपलं आठवड्याला, महिन्याला म्हणा, 15 दिवसातून म्हणा, ते माझ्याकडून झालेलं नाही आहे। वरच्यावरती मी क्लीन करत होते। सो मी आज ठरवलं की सगळं काही क्लीन करायचं, जे काही न लागणाऱ्या वस्तूसुद्धा बाहेर काढायच्या आहेत। अजून पण आवरतच आहे, एवढा प्रचंड पसारा पडलेला होता। शूट काही जास्त मी केलेलं नाही आहे, पण म्हणजे खूप वेळ लागला असता। बऱ्यापैकी 2-3 तास तर झालेले आहेत की मी कंटिन्यू आवरतीच आहे आणि अजून जेवण वगैरे पण बाकी आहे। पण म्हटलं एकदा जेवण केलं की खूप हे होतं नाही का, कंटाळा येतो, झोपसुद्धा येते। सो आता म्हटलं की सगळं आवरल्याशिवाय जेवण नाही करायचं। तर बरं दाखवते कुठपर्यंत आलेलं आहे ते। अशी तुम्ही बघितलं असेल कसं होतं। आता इथे वरती न लागणारे मला मोठे जे पातेले वगैरे आहेत, कढई वगैरे आहेत ते, इथे थोडेसे मेडिसिनचं वगैरे आहे, इथे साबण वगैरे, आणि इथे आता हे डबेज वगैरे ठेवलेले आहेत। इथे काचेचे आहेत, तर त्याच्यात आपले मसाले वगैरे, इथे खाऊचं सगळं समोर पुढे ठेवलेलं आहे, जेणेकरून कळेल नाही का। आणि हे आत्ता तात्पुरतं ठेवलेलं आहे तिथे औषध वगैरे, पण अजून आवरायचं आहे। इथे पण अजून सामान वगैरे ठेवायचं आहे, पण बऱ्यापैकी हे मोकळं केलेलं आहे। आता सगळं आवरते। हे पसारा अजून इथे खाली बघू शकताय की किती पसारा पडलेला आहे। हे एवढं सगळं मी पोतं जे आहे ना ते, त्याच्यात सगळं वेस्टेज जे काही मटेरियल होतं ते इथे सगळं। आता हे किचन पण जे काय आहेत ना ते भांडी वगैरे घासायचे, इथे मी जी मांडणी ठेवलेली आहे त्या मांडणीमध्ये थोडीशीच भांडी ठेवलेली आहेत, बाकीचे न लागणारे ठेवून दिलेले आहेत पिंपामध्ये। इथे पण खाली आता हे बघा, हे पण अजून आवरायचं आहे मला, ट्रॉली वगैरे। चला तर मग आता ते सगळं आवरून किचन क्लीन करताना एक लक्षात ठेवायचं की कोणतेही पार्ट्स आपल्याला जे काही क्लीन करायचं आहे ते एक एक करून क्लीन करायचे। एकदम सगळा पसारा काढला की खूप जास्त होतो। सो मी पहिली ही मांडणी सगळी क्लीन करून घेतली, त्याच्यानंतर स्टीलची जी मांडणी होती ती सगळी क्लीन केली, त्याच्यानंतर किचन ओटा सगळा साफ केला, किचन ओट्याच्या खालचं जे काही होतं ते सगळं साफ केलं। अशामुळे जास्त पसारा नाही झाला आणि पटकन आवरून झालं। इकडे प्रत्युषला उद्या चिल्ड्रन्स डे आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे आणि हे बघा असं हॅपी चिल्ड्रन्स डे टाकलेलं आहे आणि समोर प्लेन आहे, पलीकडे स्कूलचं नेम आहे। तर अशा पद्धतीने छान प्रत्युषला टी शर्ट भेटलेला आहे, हो ना प्रत्युष? आणि आता घालून बघायचं आहे आम्हाला। त्याला मिसने जे लास्ट इयरला दिलेलं होतं ना टी शर्ट, तो पण असाच आहे
तर आत्ताचा त्याला थोडासा मोठा होतोय. तर मग मी म्हटलं की लास्ट इयरचा जो आहे ना तो आपण घालून बघूया. तर शोधते आता आणि त्याला बघते की तो येतोय का. तर हा आहे दादू. हा परफेक्ट बसतोय है ना. हा परफेक्ट. घरातलं सगळं आवरून घेतलेलं आहे आणि दळणसुद्धा आज द्यायचे आहे. तर मग माझ्याकडे जी काही पुरणाची चाळण आहे त्याने मी पहिल्यांदा चाळून घेत आहे आणि मग सगळे गहू जे आहेत ते निवडून घेत आहे. दळणाचे काम बऱ्यापैकी उरकत आलेले आहे आणि आज बाहेरचे सुद्धा काही कामं करायचे आहेत. भाजी मार्केटला जायचं आहे. मेन म्हणजे भाजी मार्केटला जायचं आहे. कोथिंबीर घेतली. प्रचंड महाग असा भाजीपाला आहे. बापरे, खूप दिवसानंतर भाजीपाल्याला सुद्धा गेले तर भाजी मार्केटमध्ये एवढा प्रचंड दर, म्हणजे काय सांगू मंडळी की भाजी घ्यायची की नाही हा प्रश्न पडलेला होता. सगळ्या गोष्टी खूप जास्त महाग होत्या आणि एवढे दर वाढलेले आहेत भाजीपाल्याचे सुद्धा की भाजीला काय घ्यायचा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि तिथून आम्ही निघालो भाजी वगैरे जे काही थोडंफार होतं आणायचं आणि फायनली काजू कतली घ्यायची होती. सो आम्ही इथे नवीन झालेला आहे रसरंग आमच्या एरियामध्ये, तर मग तिथे गेलेलो आहे. इथे बऱ्यापैकी खूप जास्त व्हरायटी पाहायला मिळाली आम्हाला. स्वीट्समध्ये प्रत्युषला काजू कतली फार आवडते आणि ती घेतली आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. प्रत्युष बोलला की माझ्यासाठी छोटीच भाकरी हवी आहे, तर त्याच्यासाठी मी भाकरी केलेली आहे. आणि खूप विचारानंतर म्हटलं की आज स्वयंपाकमध्ये म्हणजे भाजीमध्ये काय बनवायचं आहे, तर ठरवलेलं आहे की अंडा भुर्जी करायची आहे. तर अंडा भुर्जी करण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर अशी मस्त चिरून घेतलेली आहे. आणि आता फटाफट मी शॉर्टमध्ये ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. काही नाही, अगदी सिंपल आहे. जे तुम्ही सगळे करता त्याच पद्धतीने मी सुद्धा करत आहे. पहिल्यांदा कांदा टाकून घ्यायचा, तो चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि मग आपल्याला जे काही हवं आहे ते तिखट, म्हणजे तुम्ही लाल तिखट टाकू शकता, काळा मसाला टाकू शकता, थोडीशी हळद टाकते मी, मीठ, आणि मग जे काही एग्ज आहेत ते फोडून टाकायचे. कोणी बाउलमध्ये सगळे फोडून घेऊन मग ते एकत्र टाकू शकता, किंवा मला आता सवय आहे सो मी डिरेक्टली जे काही आपलं उलटणं वगैरे आहे त्याने फोडून मग त्याच्यात टाकते. इथे पाहू शकताय मस्त अशी भुर्जी तयार झालेली आहे. आणि आता जेवण करून घेतो आणि मग भेटते मी तुम्हाला. जेवण झाल्यानंतर महत्त्वाचं काम करून घेतलं. पालक आणलेली तर ती अशी निवडून ठेवलेली आहे. भरपूर पालक होती त्याच्यामुळे या दोन्ही अशा डब्यात भरून ठेवलेली आहे. आणि आता इथे ही निवडती आहे कोथिंबीर. भाजीपाला बराचसाच महाग आहे, म्हणजे काय म्हणतात, लसूण अगदी 120 रुपये 140 रुपये पावशेर असा आहे. कांदासुद्धा तितकाच महाग झाला आहे, 70 ते 80 रुपये किलो कांदा झालेला आहे. म्हणजे खरंच सामान्य लोकांचं किती म्हणजे कसं लोकांनी जगायचं असा प्रश्न पडला आहे नाही का. डेलीच्या रुटीनमध्ये महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्या तर घ्याव्याच लागतात. आणि
बघूया आता म्हणजे जे काही पिंपरी मार्केट आहे तिथे पण स्वस्त भेटतात, म्हणजे रेट थोडासा कमी असतो. म्हटलं मग तिथूनच डिरेक्टली कांदे आणावेत. सो मी आज तर 1 किलोच कांदे आणलेले आहेत. आणि भाजीपाला सगळाच महाग झालेला आहे. जे काही घेईल ते 30 रुपये पावशर, 40 रुपये पावशर असं, म्हणजे अगदी 20 रुपये पावशरच्या गोष्टी पण आहे ना आता 30-40 अशा पद्धतीने झालेल्या आहेत. सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, बी हॅपी, स्टे हॅपी.